सोलापुरातील बहुचर्चित आणि अनेक वर्षापासून रखडलेल्या 2 उड्डाणपुलांचा प्रश्न अखेर मार्गी लागण्याच्या टप्प्यावर पोहोचला आहे। सोलापूर शहरातील बहुचर्चित आणि अनेक वर्षांपासून रखडलेल्या जुना पुणे नाका ते पत्रकार भवन आणि जुना बोरामणी नाका ते मोरारका बंगला 2 उड्डाणपुलांचा प्रश्न अखेर मार्गी लागण्याच्या टप्प्यावर पोहोचला आहे। केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांचा ड्रीम प्रोजेक्ट मानल्या जाणाऱ्या या उड्डाणपुलांबाबत केंद्रीय स्तरावरील बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून पुढील 3 महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या प्रकल्पासाठी बाधित होणाऱ्या विविध शासकीय विभागांकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे। बहुतांश विभागांनी आवश्यक मंजुरी दिल्यानं प्रकल्पाचा मार्ग मोठ्या प्रमाणावर मोकळा झाला आहे। मात्र 4 विभागांच्या अटी आणि मोबदल्याच्या मागण्यांमुळे प्रक्रियेत काही अडथळे निर्माण झाले आहेत। केंद्रीय शासनाच्या BSNL विभागानं बाधित होणाऱ्या 353.20 चौरस मीटर क्षेत्रासाठी तब्बल 6,97,00,000 रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे। रेल्वे प्रशासनानं त्यांच्या ताब्यातील 2088.56 चौरस मीटर जागा थेट हस्तांतरित करण्याऐवजी ती 35 वर्षांच्या भाडेतत्वावर देण्याची भूमिका घेतली आहे। पोस्ट विभागानं 140.84 चौरस मीटर बाधित जागेच्या बदल्यात समान किमतीची पर्यायी जागा देण्याची अट घातली आहे। दुसरीकडे राज्य शासनाच्या महावितरण विभागानं बाधित होणाऱ्या 5,487.33 चौरस मीटर क्षेत्रासाठी तब्बल 8,58,00,000 रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे। या 4 विभागांचं भूसंपादन आणि मोबदल्याचा प्रश्न सुटला की संपूर्ण प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा मार्ग पूर्णपणे मोकळा होणार आहे। शहराच्या वाहतूक व्यवस्थेला दिलासा देणारा हा बहुप्रतीक्षित प्रकल्प प्रत्यक्षात उतरण्याची आशा पुन्हा बळावली आहे। अनेक वर्षांची प्रतीक्षा संपून सोलापूरकरांच्या विकासाच्या स्वप्नांना अखेर गती मिळण्याची चिन्ह दिसत आहेत। सोलापूर दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच अक्कलकोट दौऱ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही या प्रकल्पाबाबत खंत व्यक्त केली होती। सोलापूरसाठी महत्त्वाचा असलेला उड्डाणपुलांचा प्रश्न अद्याप मार्गी लावता आला नाही अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती। हा प्रश्न लवकर निकाली काढण्याची मागणी पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी केली होती।